माया, मला वाटलंच होतं तू इथेच असशील म्हणून. याचाच अर्थ हा दिवा तू आणलायस. आजींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न तू केलायस. माया, एक गोष्ट लक्षात ठेव, हे असं दिवे वगैरे आणून ना काही होणार नाहीये, कारण मी तुला काही करूच देणार नाहीये. मी या घरात असेपर्यंत या घरातल्या लोकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीये मी. आणि आता तू बघच मी तुझी काय अवस्था करते ते. माया तिकडून निसटली असेल म्हणजे बरं. माया, काय झालं? का ओरडतीयस तू? माया ताई, अगं काही नाहीये. माया कुठे आहे तू? अगं काहीच नाही आता. विंचू नाहीये माया. नाही नीट बघ. नाही नाही, माझ्या हातावर विंचू होता. इथे होतं विंचू. माया, विंचू नाहीये. नीट बघ. मी खरं बोलते, माझ्या हातावर खरंच विंचू होता इकडे आता. माया ताई, तू आधी शांत हो बरं. पाणी आणते. मी खोटं बोलते. अथर्व, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, इथे विंचू होता. पाणी तू रिलॅक्स हो. सावकाश, हळूहळू. या अंबिकानेच काहीतरी केलं असणार. माझा सगळा डाव फेल गेला. मीरा, ही माया तुझ्या रूम मध्ये दिवा चोरायला आली होती म्हणून हिच्या अंगावर विंचू सोडला मी. हीच करतीये सगळं. तो दिवा मी अशा ठिकाणी लपवलाय की तो तुलाही सापडणार नाही. माया, पण तू एकटी मीरा वहिनीच्या रूम मध्ये काय करत होतीस? मी मीराशी बोलायला आले होते. पण मला माहित नाही, अचानक माझ्या हातावर विंचू आला. मला काहीच कळत नाहीये. अच्छा, ठीक आहे माया. जरी असेल तरी विंचू गेला. ओके, रिलॅक्स, काम डाऊन. नाहीये विंचू आता. हो. माया ना काही कामाची नाही. पटकन दिवा घेऊन खोली बाहेर पडायचं तर विंचू विंचू करत ओरडत बसली तिकडे. तिची पण काही चूक नाहीये. हे सगळं त्या अंबिकामुळे झालंय. सतत माझ्या कामाच्या आड येत असते. आता तो दिवा कुठे लपून ठेवलाय कोणास ठाऊक. काही झालं तरी तो दिवा मला शोधून काढायला हवा. आता सूर्यास्तानंतर तो त्रास.
काय ग, काय झालं? आई, तू पाहिलंस ना माया कशी करत होती ते? हो, तिला कसलं तरी टेन्शन दिसतंय. पण हे किती हॉरिबल आहे. हो अनन्या, पण तेव्हा तिला झालं असेल काहीतरी. आई, पण हे वाढू शकतं ना? हे बघ, मी आणि मीरा वहिनीने ठरवलंय की आपण मायाला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. नाही अगं, त्याची काहीच गरज नाहीये. नाही आईसाहेब, गरज आहे. मायाताईचं मानसिक संतुलन अजून बिघडण्याच्या आत आपण तिच्यावर उपचार करायला हवेत. ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे गरजेचंच असेल तर करायलाच पाहिजे. हो हो आईसाहेब, मी बघते. हा हो. या दोघी बहिणी मला खूप त्रास देत आहेत. माया माझ्या हातचं प्याद आहे, पण या बहिणी तिचे नुसते हाल करतायत. मीरा, आई काय म्हणाल्या? आईसाहेब म्हणाल्या की डॉक्टरला दाखवूया. चल, बरं झालं. ताई, पण मला एक गोष्ट कळत नाहीये का? जी माया तो अघोरी दिवा आणू शकते, आजीला मोहित करून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करू शकते, ती ती एका विंचूला घाबरली. नाही मीरा, मला नाही वाटत माया हे सगळं एकटी किंवा स्वतः करत असेल. पण ती हे सगळं आणतीये कुठून हे शोधायला हवं. आणि हे शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही. बरोबर आहे तुझं. तिच्यावर पाळत ठेवायला हवी. ती काय करते, कुठे जाते हे आपण बघायला हवं. बोललीस 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 तू भूताशी बोललीस, तू भूताशी बोललीस, आत्म्याशी बोललीस. मी पाहिलं. खरं बोल तुझ्यासोबत भूत आहे ना? हा, आत्मा आहे ना तुझ्यासोबत? ए माया, ओरडू नकोस. मला शिकवू नकोस. मला माहिती आहे तू जे काही ब्लॅक मॅजिक करतेस ना, हा, तू सगळ्यांना फसवतेस. मला सगळं माहिती आहे. हा, मला माहिती आहे माझ्या हातावर तुझ्या भूताने विंचू सोडला ना, हा, आणि मी सगळ्यांसमोर खरं बोलत होते तर तुम्हाला खोटं पडलंस.